आणि मुंबईमधल्या सध्या गाजत असलेल्या टोरेस प्रकरणाचा तपास आता ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेला आहे। इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कडे आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक टोरेस कंपनीने केली आहे। हजारो कोटी रुपयांची फसवणूक या कंपनीने केली आहे आणि याचाच तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे। 3 आरोपींना आतापर्यंत या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। टोरेस कंपनीकडनं गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक करण्यात आली। त्यानंतर अनेक गुंतवणूकदार हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या 2-3 दिवसांपासून येत आहेत। आता मी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाहेरचं जर आपण चित्र पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं फसलेले गुंतवणूकदार हे तक्रार नोंदवण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। पोलिसांकडनं तशा पद्धतीचे अर्ज घेण्यासाठी तशी व्यवस्था या पोलीस स्टेशनच्या बाहेर करण्यात आलेली आहे। प्रत्येकाला एक अर्ज दिलेला आहे आणि या अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरण्याचा अर्ज दिलेला। माझ्या हातात सुद्धा हा अर्ज आहे। हा अर्ज जर आपण पाहायला गेला तर पोलीस आयुक्त अधीक्षक यांच्या नावानं हा अर्ज आहे आणि या अर्जामध्ये सगळी माहिती जी आहे ही भरायची आहे। त्याचसोबत टोरेस कंपनीनं कशा पद्धतीनं फसवणूक केलेली आहे त्यांची सगळी माहिती, कोणाच्या माध्यमातून ही गुंतवणूक झालेली आहे, कोण एजंट होता, या बाबतीत सगळी माहिती ही भरून पोलिसांना दिली जाणार आहे। आता या प्रकरणामध्ये ईओडब्ल्यूनं एंट्री घेतलेली आहे। ईओडब्ल्यूचे काही अधिकारी हे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत। गुंतवणूकदारांचा संताप एकीकडे आहे, एकीकडे वेगवेगळ्या पद्धतीची स्थिती जी आहे ती शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते आणि आता ईओडब्ल्यू कडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। जे गुंतवणूकदार तक्रार नोंदवण्यासाठी येत आहेत त्यांची जर संख्या आपण पाहायला गेली तर दिवसेंदिवस ही संख्या पोलीस स्टेशनच्या बाहेर वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांवरती सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा ताण हा आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यासाठीच टप्प्याटप्प्यानं गुंतवणूकदारांचे तक्रार अर्ज जे आहेत हे घेतलेले आहेत। या सगळ्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये अशाच पद्धतीचं चित्र जे आहे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जे फसलेले गुंतवणूकदार आहेत हे मोठ्या संख्येनं शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाहेर अशा पद्धतीनं तक्रार नोंदवण्यासाठी म्हणून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।